नमस्कार, मी अश्विनी. चंपाषष्ठीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मल्हारीसाठी आज आपण खास भरीत रोडग्याचा नैवेद्य बनवणार आहोत. तर चंपाषष्ठी विशेषमध्ये आज आपण भरीत रोडगा अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने पाहणार आहोत. तर इथे मी पावशेर प्रमाणात वांगी घेतलेली आहेत. आपले रेग्युलर वांगी असतात ती सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्ही मोठं वांगं जे भेटतं जांभळ्या कलरचं ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर इथे वांगी घेतलीत मी बारकी, आणि त्यानंतर आपल्याला मधोमध कट करायच्या आहेत. तुमच्याकडे जर मोठं वांगं असेल तर तुम्ही गॅसवरती थोडंसं तेल लावून भाजून घ्यायचं आहे. आता आपण ही सर्व वांगी कापलेली आहेत ते एका पाण्यामध्ये टाकून देऊयात, आणि पाण्यात टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायला विसरू नका. तर आपली वांगी कापून झालेली आहेत. आपण कढईवरती या वांग्यांना सर्व ठेवून देऊया. तर आपल्याला ही वांगी सर्व पसरून द्यायचे आहेत आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं, अगदीच न कळत 1 चमचाभर आपल्याला तेल टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. तर आपली वांगी भाजली पाहिजे हे लक्षात ठेवूनच आपल्याला हे भरीत करायचं आहे, कारण वांगी छान भाजल्यानंतरच आपल्याला भरीत करण्यासाठी सोपं जातं. कमीत कमी मला 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. तर हे बघा, एखादं आपल्याला वांगं दाबून बघायचं. चमचाने प्रेस केल्यानंतर वांग्यामध्ये चमचा गेला तर समजायचं आहे आपले वांगे छान प्रकारे भाजले गेले. मॅशरच्या साह्याने मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही चमचाने सुद्धा मॅश करू शकता. तर आपलं हे सर्व मिक्स झालेलं आहे वांगं. आता आपण फोडणी देण्यासाठी घेऊयात. तर कढई गरम करायची, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. जिरी मोहरीचा तडका द्यायचा आहे, आणि लसूण इथे 7 ते 8 लसूण पाकळी मी ठेचून टाकलेली आहेत. लसणाला छान असा रंग आल्यानंतर त्यामध्ये मिरची ॲड करायची. तर इथे मी मिरची भाजून वाटून घेतलेली आहे. तर साधारणतः 2 ते 3 मिरची टाकलेली आहेत. आणि कांद्याची पात म्हणजे महत्त्वाची असते भरितामध्ये. तर भरीत करताना कांद्याची पात आवर्जून वापरा, याशिवाय आपलं भरीत अपूर्णच असतं. तर चंपाषष्ठी स्पेशलमध्ये भरितामध्ये कांद्याची पात व्यवस्थित टाका, आणि त्यानंतर कोथिंबीर, थोडीशी हळद टाकायची, आणि आपण मॅशरने मॅश केलेलं जे वांगं होतं ते ह्यामध्ये टाकायचं आहे. तर हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मस्त असं भरीत होतं. सुवास तर अगदी छान दरवळतोय. आता यानंतर सर्वात शेवटी टाकूयात मीठ. तर चवीनुसार मीठ टाकायचे. आपल्याला पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवरती या भरिताला शिजण्यासाठी ठेवायचे. तर साधारणतः 10 ते 15 मिनिटानंतर हे भरीत शिजण्यासाठी ठेवायचे. तर वाफेवर छान असे 15 मिनिटं झाल्यानंतर बघायचे आपले भरीत छान प्रकारे तयार झाले. आता आपण याला साईडला ठेवून देऊया, आणि त्यानंतर भाकरीच्या तयारीला लागूया. तर इथं भाकरीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. साधारणतः इथे मी 1 ते 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, कारण आपल्याला रोडगा बनवायचा आहे. त्यामुळे साधारणतः कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. या बाजरीच्या पिठामध्ये अगदीच थोडंसं पाणी ॲड करत आपल्याला कणिक किंवा बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर अगदीच पाणी जास्त टाकायचं नाही आहे, लागेल तसंच पाणी ॲड करायचं आहे, आणि आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर मनगटाने छान प्रकारे आपण भाकरीचं पीठ मळलं की भाकरीसुद्धा छान भाजते. तर ही टिप्स तुम्ही नक्की यूज करा भाकरी करताना. आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला मी 2 प्रकारे सांगते. तर इथे मी एक गोळा घेते. आपण ज्याप्रमाणे दामटी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे हातावरती दोन्ही साईडने अशा प्रकारे गोल आकाराने बनवून घ्यायचं आहे. याशिवाय तुम्ही एक भाकरी बनवू शकता, आणि त्यानंतर खोलगट असं मोठं झाकण घ्यायचं, आणि त्यानंतर प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे रोडगे बनवायचे आहेत. तर इथे मी हातावरतीच प्रेस करून रोडगा बनवते, कारण मला ही पद्धत अगदी सोपी वाटते. त्यामुळे मी या पद्धतीनेच रोडगा बनवते. तर आपले रोडगेसुद्धा छान पद्धतीने सर्व बनवून झालेले आहेत. तर एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊयात. तवासुद्धा आपला गरम आहे, त्यामुळे तव्यावरती लगेचच याला भाजण्यासाठी घेऊयात. तर जेमतेम आपल्या तव्यावरती जितके रोडगे बसतात त्यानुसार आपल्याला टाकायचं आहे. लगेचच याला पाणी लावायचे, आणि त्याच्यावरती तीळ भुरभुरायचे. तर तीळ थोडीशी यामध्ये टाकायचे. यामुळे आपल्या रोडगा आणि भरीतची चव छान होते, आणि खाताना सुद्धा मस्त लागतात. तर चंपाषष्ठी विशेषमध्ये भरीत आणि रोडग्याचा खास नैवेद्य मल्हारी मार्तंडासाठी केला जातो. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड यांची तळी भरण्यासाठी आपल्याला नागिनीची पानं, विड्याची पानं लागतात, आणि याच्यावरती नैवेद्य भरवला जातो. तर तळी भरताना अशा प्रकारे नैवेद्य करतात. आमच्या घरी तरी हीच पद्धत आहे. तर तळी भरताना खाली नागिनीचं पान, त्याच्यावरती आपल्या बाजरीचे रोडगे ठेवायचे, आणि भरीतसुद्धा यावरती ठेवायचं. तळी भरताना मल्हारी मार्तंडांना ठेवलं जाणारा नैवेद्याचं ताट रेडी आहे. तर तुम्हाला आजचं हे चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचे भरीत आणि बाजरीचे रोडगे कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चंपाषष्ठी स्पेशलमध्ये भरीत आणि रोडगा नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.